सध्या डायबिटीज रिव्हर्स या टॉपिक बद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दिसून येते आणि याची मुख्यत्वे दोन कारण आहेत. पहिलं म्हणजे भारताने ऑलरेडी डायबिटीजची राजधानी असण्याचा मान पटकावलाय. कारण जवळपास 7.5 करोड लोकांना डायबिटीज आहे. 2.5 करोड लोक प्री डायबेटिक आहेत आणि याशिवाय ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांच्या शरीरात पूर्व तयारी चालू आहे ती लोक वेगळीच. त्यामुळे ही खरंच गंभीर बाब आहे. दुसरं महत्वाचं कारण जे मला जास्ती महत्वाचं वाटतं की इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनने गेल्या काही वर्षात रिसर्च पेपर्स पब्लिश केले, ज्यात त्यांनी असं सांगितलंय की टाईप 2 डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केलेत तर. आणि डब्ल्यूएचओनी पण त्याला एक्नॉलेज केलंय. त्यामुळे तिकडून जेव्हा ही माहिती येते तेव्हा आपल्याला ते जास्त सायंटिफिक वाटतं. बट एनिवेज गुड न्यूज हीच आहे की आयुर्वेदिक तज्ज्ञ, ॲलोपॅथिक डॉक्टर्स, इव्हन डायबेटॉलॉजिस्ट या सगळ्यांचा एकमताने हाच प्रयत्न आहे की लोकांना जास्तीत जास्त करून गोळ्यांपासून लांब कसं ठेवता येईल आणि लाईफस्टाईल चेंजेस मधूनच त्यांना डायबिटीजवर मात करायला कसं शिकवता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मुळात डायबिटीज होतो म्हणजे नक्की काय होतं आणि त्याच्या स्टेजेस कोणत्या आहेत. आयुर्वेदाने प्रमेह हा व्याधी ग्रंथामध्ये कसा वर्णन केला आहे आणि त्याची काय कारणं सांगितली आहेत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण जेव्हा डायबिटीज रिव्हर्सल या टॉपिक बद्दल बोलतोय तर हा टाईप 2 डायबिटीज आहे. कारण टाईप 1 मध्ये काय असतं की इन्शुलिन घ्यावं लागतं बिकॉज पॅनक्रियाज मधून इन्शुलिन सिक्रेट होण्यालाच प्रॉब्लेम असतो. तर टाईप 1 ला लाईफस्टाईल मध्ये फार चेंजेस करून फार काही फायदा होत नाही. टाईप 2 बद्दल आपण बोलूयात. तर ह्याचे 4 स्टेजेस असतात. याच्याविषयी बोलण्याआधी सुरुवातीला मी तुम्हाला इन्शुलिनचं काय काम असतं ते समजून सांगते. आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज नावाची जी ग्लँड असते त्यातून इन्शुलिन सिक्रेट होतं. हे सिक्रेट होतं ब्लडमध्ये. तर ह्याचं काम असं असतं की ब्लडमध्ये जी शुगर असते ती शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत आणि अवयवातल्या प्रत्येक सेलपर्यंत म्हणजे पेशीपर्यंत पोहोचवणं. त्यामुळे प्रत्येक पेशीला एनर्जी देण्याचं, ग्लुकोज देण्याचं काम हे इन्शुलिन करतं. आता डायबिटीज मध्ये काय होतं तर स्टेज 1 जी असते त्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो. म्हणजे काय तर ब्लडमध्ये ग्लुकोज असते पण इन्शुलिनचं काम प्रॉपर होत नाही किंवा ते ऑर्गन्स त्याला प्रॉपर रिस्पॉन्ड करत नाही. त्यामुळे प्रत्येक अवयवापर्यंत शुगर पोचत नाही. मग पॅनक्रियाज काय करतं की त्याला असं वाटतं की प्रत्येक अवयवाला शुगर तर मिळाली पाहिजे, त्यामुळे ते जास्तीत जास्त इन्शुलिन सिक्रेट करतं. सो इन्शुलिनचं प्रमाण वाढतं आणि समहाऊ अशी स्टेज येते की प्रत्येक अवयवाला शुगर मिळते. रक्तातली साखर पण प्रमाणात असते पण इन्शुलिनचं प्रमाण मात्र जास्त असतं. ही झाली स्टेज 1. तर ह्याच्यामध्ये हे डिटेक्ट होत नाही कारण ह्याच्यात तसे काही सिम्पटम्स पण नसतात आणि ब्लड शुगर लेवल पण नॉर्मलच असते. स्टेज 2 असते प्री डायबिटीज. तर ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स इतका वाढतो की जे एक्स्ट्राचं इन्शुलिन सिक्रेट झालेलं असतं तर त्यांनी पण काही फायदा होत नाही. तर मग या स्टेजला ब्लड शुगर लेवल थोडीशी हाय होते पण अजून पण डायबिटीस म्हणून शिक्कामोर्तब होत नाही. त्याच्यानंतर येते स्टेज 3. तर या लेवलला पॅनक्रियाज बिचारं इतकं थकून जातं की जास्तीचं एक्स्ट्राचं इन्शुलिन पण ते सिक्रेट करत नाही आणि ब्लड शुगर मग एकदम हाय होते आणि मग या वेळेला डायग्नोसिस होतं की तुम्ही डायबेटिक आहात. आणि मग अशा वेळेला गोळ्या चालू केल्या जातात कारण की सतत कंटिन्युअस जर अशी हाय ब्लड शुगर राहिली तर त्याने पण शरीरावर परिणाम व्हायला लागतो. नंतर चौथी स्टेज येते ती असते कॉम्प्लिकेशन्सची. ब्लड शुगर ही मॅनेजच होत नाही आणि त्याच्यामुळे हळूहळू अवयवांवर परिणाम व्हायला लागतात आणि मग वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागतात. रिव्हर्स प्रोग्राम विषयी बघताना पुढच्या स्टेज मधून मागच्या स्टेज मध्ये परत येणं म्हणजे थोडक्यात आहार आणि व्यायाम याचा उपयोग करून म्हणजे योग्य पद्धतीने करून रक्तातल्या साखरेवर नियंत्रण मिळवणं म्हणजेच रिव्हर्स प्रोग्राम. आपण आता बघूया की आयुर्वेदाने प्रमेहाविषयी काय सांगितले. तर प्रमेहाचे 20 प्रकार असतात. त्यातला मधुमेह नावाचा जो प्रमेह आहे तो म्हणजे आत्ताचा डायबिटीस मेलिटस. त्याच्या कारणांचा उल्लेख करताना ज्यांना सतत झोपायची आवड असते, बसून राहणं, आळशी स्वभाव थोडक्यात व्यायाम न करणं त्याच्यामुळे. नंतर आहार सांगताना सतत दूध आणि दुधाचे पदार्थ, दही, गूळ, नवीन धान्य, उडीद तर या सगळ्याचा अतिरेकी वापर म्हणजे थोडक्यात कफ आणि मेद असे वाढवणारे जे पदार्थ असतात ते प्रमेहाला कारणीभूत असतात. तर आपण डायबिटीज आणि प्रमेह या दोन्ही विषयी थोडक्यात समजून घेतलंय. पूर्वीच्या काळी हा श्रीमंतांचा आजार मानला जायचा
त्यामुळे जनरली पोट सुटलेले, खात्यापित्या करते, जरा जास्ती प्रमाणात खाणारे अशा लोकांनाच प्रमेह व्हायचा आणि तुलनेने कष्टकरी किंवा घाम गाळणारे अशा लोकांच्या वाट्याला डायबिटीस काही जात नसायचा. तर जरी हे दिसायला थोडेसे जाड असले लोकं, तरी त्यांच्यामध्ये मांस आणि मेद या धातूंची शक्ती मात्र कमी झालेली असते. त्यामुळे स्ट्रेंथ कमी असते, नंतर स्टॅमिना कमी असतो. तर आयुर्वेदाने असं ते प्रमेहाबद्दल वर्णन केले ते आपण बघितलं आणि डायबिटीस पण समजून घेतला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्याची लक्षणं काय-काय आहेत, नंतर व्हॅल्यूज काय असतात, ह्याच्यासाठी उपाय काय करता येतील, हे सगळं बघूया. पण अजून पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे पुढचे व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.